हॅलो एव्हरीवन. धमाल कमाल एक्सप्लोरर्समध्ये मी अमृता तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. सध्या मी जोधपूर जैसलमेर ट्रॅव्हलबद्दल एकदम डिटेल्ड व्हिडिओज माझ्या चॅनलवर अपलोड करते. सो चॅनल नक्की फॉलो करा आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ आहे गोल्डन सिटी जैसलमेर बद्दल. आम्ही जोधपूरहून जैसलमेरला अगदी त्यांच्या एसटी बसने आलो. प्रवास ओके झाला. जैसलमेरला प्रॉपर जायच्या आधी आम्ही सॅम ड्यून डेझर्ट सफारीमध्ये एक नाईट स्टे केलं. हे सॅम ड्यून्स साधारण 40 किलोमीटर आहे तिथून आणि ह्याच्याबद्दलचा संपूर्ण व्लॉग मी माझ्या चॅनलवर अपलोड ऑलरेडी केलेला आहे. जर तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, जरूर बघा. तो पण खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे. जैसलमेर ही खऱ्या अर्थाने गोल्डन सिटी. आम्ही राहिलो होतो हेल्स्की हाऊसमध्ये आणि ते अगदी जैसलमेर फोर्टपासून वॉकिंग डिस्टन्सवर होतं, अगदी 1-1.5 किलोमीटरच्या अंतरावर. हॉटेलमध्ये चेक इन केलं. हॉटेल एकदम छान वेल मेंटेन्ड होतं. रूम पण एकदम चांगली होती. पटकन तुम्हाला एक रूमची टूर देते. हेल्सिंकी हाऊसमध्ये राहतोय आणि आमची रूम आम्हाला आवडली आहे. हे बघा, ही एंट्रन्स आहे रूमचा अँड दिस इज द रूम. खूप खूप छान आहे. हे वॉशरूम आहे, व्हेरी क्लीन. हे आमचं बाहेरचं पॅसेज आणि वरती रेस्टॉरंट. या रूमचे आम्ही 5,500 पर नाईट भरले आणि गोआयबीबोवरनं बुकिंग केलं, पण काहीतरी गोंधळ झाल्यामुळे आम्हाला ही रूम विदाऊट ब्रेकफास्ट या रेटला पडली. आम्ही जैसलमेरला सकाळी पोचलो साधारण 10:30-11ला आणि पहिल्यांदा आम्ही फ्रेशन अप होऊन गेलो ते म्हणजे जैसलमेर फोर्ट बघायला. हा मस्ट विजिट आहे आणि इथे आम्ही गाईड घेतला होता आमच्यासोबत. इकडचे गाईड अगदी रिझनेबल रेट्समध्ये तुम्हाला मिळू शकतात. म्हणजे आमच्या गाईडनी फक्त 300 रुपयेच आमच्याकडून घेतले आणि त्यांनी आम्हाला इतकी इन्फॉर्मेशन दिली. फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सएप खूप मोठा आहे आणि तो असा उंच पण आहे. पण आपण प्रत्येक फ्लोअर बाय फ्लोअर जसा किल्ला बघतो तसं तुम्हाला इकडच्या हिस्ट्रीचं, इकडच्या कल्चरबद्दल खूप काही माहिती कळते. तसेच इकडचे राजे महाराजे किती हुशार होते किंवा किल्ला बांधताना त्यांनी किती विचार केला होता. म्हणजे अगदी राजाची बेड अशी हाईटनी कमी का असते किंवा त्यांनी ह्या किल्ल्याची जी दारं आहेत ती एका दारातून तुम्ही दुसरं दार दिसू शकत नाही, ते असं का आहे. म्हणजे मग शत्रूला दुसरं दार लगेच कळू नये आणि संरक्षण अजून किल्ल्याचं भक्कम व्हावं. तसंच त्या गाईडनी आम्हाला अत्यंत इकडच्या मायन्यूट डिटेल्स दाखवले. किल्ला अत्यंत सुंदर आहे, खूप छान कोरीव काम आहे आणि प्रत्येक ठिकाण बघण्यासारखं आहे आणि गाईडबरोबर बघितल्यावर तुम्हाला त्याची पूर्ण हिस्ट्री कळते, त्यामुळे आणखीनच इंटरेस्टिंग वाटतं. इथे आम्ही खूप ठिकाणी फोटो काढले आणि हे सगळे जे गाईड्स असतात ना, त्यांना घेण्याचा आणखीन एक ॲडव्हान्टेज असतो की तुम्हाला बरोबर कुठे फोटो काढायचे आणि कसे काढायचे हे पण सांगतात. तो हा किल्ला आम्हाला बघायला साधारण 2-2.5 तास लागले. हे झाल्यानंतर आम्ही आतल्या स्ट्रीट्समध्ये फिरू लागलो आणि यू वोंट बिलीव्ह की खऱ्या अर्थाने ही गोल्डन सिटी आहे. सगळी घरं साधारण गोल्डन रंगाची असतात आणि प्रत्येक घरावर इतकं सुंदर नक्षीकाम आहे. त्यामुळे आम्हाला आमच्या ट्रिपमध्ये सर्वात जास्त आवडलं ते म्हणजे जैसलमेर. आणि अगदी छोट्या छोट्या घरांवर मध्ये पण असं बाहेर पूर्ण कोरीव काम, खिडक्यांचं एकदम पूर्ण कोरीव काम आहे.
किल्ला बघितल्यानंतर आम्ही गेलो पटवोकी हवेली बघायला. ही पण अतिशय सुंदर बांधलेली हवेली आहे, पुरातन आहे आणि इकडे पण प्रत्येक गोष्ट बघण्यासारखी आहे. तुम्हाला इथे पण ₹100 गाईड मिळतो, पण आम्ही इथे काही गाईड नाही घेतला आणि आम्ही ही पूर्ण हवेली छान स्वतःच बघितली. फक्त मला इथे सांगावंसं वाटतं, की या हवेलीला वरती जायला म्हणजे जे जिने आहेत त्याच्या पायऱ्या खूप मोठ्या आहेत. सो इथे सीनियर सिटिझन्सना थोडं अवघड पडू शकतं, तर तुम्ही तो विचार करून या. पण अतिशय सुंदर बांधलेली आहे हवेली. तसंच वाटेत मस्त त्यांची स्पेशल कचोरी आणि समोसा खाल्ला. त्याच्यानंतर संध्याकाळी हॉटेलमध्ये आलो, थोडं रेस्ट केलं आणि ह्यांचं टिपिकल जे फेमस लाल मांस असतं ना, ते ट्राय केलं. आम्हाला खूप आवडलं. आमचं हॉटेल इतकं मस्त लोकेशनला होतं आणि हॉटेलच्या टेरेसवरनं जैसलमेर फोर्ट रात्रीचा इतका सुंदर दिसत होता. कितीतरी वेळ आम्ही तिकडेच बघून ते दृश्य बघत होतो. खूपच असं रमणीय होतं सगळं दृश्य आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही लवकर उठलो आणि मग जैसलमेर वॉर म्युझियम बघायला गेलो. हे म्युझियम थोडं लांब आहे सिटीपासून 7 ते 8 किलोमीटर. सो आम्ही इकडे रिक्षेने गेलो. प्रत्येक भारतीयाने जैसलमेर वॉर म्युझियम जरूर बघावं. हे म्युझियम दुपारी बंद असतं 1 तास. मला वाटतं 1 ते 2 हे मात्र लक्षात ठेवा, कारण आम्हाला हे माहीत नव्हतं. सो आम्ही ते बंद असतानाच तिकडे पोचलो. मग तिकडे त्यांचा एक वेगळ्या प्रकारचा कॅफे आहे. सो तिकडे आम्ही जाऊन लंच केलं आणि मग नंतर वॉर म्युझियम बघितलं. वॉर म्युझियममध्ये त्यांनी इतक्या गोष्टी बघण्यासारख्या आहेत. जैसलमेर वॉर म्युझियमचं एंट्री तिकीट अडल्टसाठी, इंडियन अडल्टसाठी आहे ₹60, पण आम्ही ते कॉम्बो घेतलं होतं. ऑडिओ व्हिज्युअल रूम आणि एंट्री तिकीट कॉम्बो. तर ते आम्हाला पडलं ₹80 पर पर्सन. इथे तरी वेगळ्या प्रकारचे रणगाडे किंवा वॉरमध्ये वापरल्या जाणाऱ्या बऱ्याच गोष्टी ठेवल्या होत्या आणि प्रत्येक गोष्टीच्या समोर त्यांनी चांगलं डिस्क्रिप्शन केलं होतं. सो आजीला ह्या गोष्टींमध्ये खूप इंटरेस्ट होता. तर आम्ही इन डिटेल हे सगळं म्युझियम बघितलं आणि मग त्यांनी सगळे ते पिक्चर्स इकडे डिस्प्ले केले होते. खरंच हे वॉर म्युझियम बघून आपल्या लक्षात येतं की किती त्यावेळेच्या लोकांनी त्याग केला, सॅक्रिफाईस केला. त्याच्यानंतर त्यांचा एक ऑडिओ व्हिज्युअल शो आहे, एक ऑडिओ व्हिज्युअल फिल्म आहे. आम्ही ती पण फिल्म बघितली. त्या फिल्ममध्ये सगळं त्यांनी मायन्यूट डिटेल त्यावेळेसच्या वॉरबद्दल सांगितलं होतं. सो हे म्युझियम प्रत्येकाने जरूर बघा. तिकडून आम्ही परत आलो आमच्या हॉटेलमध्ये आणि थोडी रेस्ट केली. संध्याकाळी आम्ही गेलो गडीसर लेकला. ही लेक अतिशय सुंदर आहे आणि गडीसर लेकच्या बाहेर मी माझं जे काय शॉपिंग करायचं होतं ते केलं, कारण इथे इव्हनिंगला लाईट अँड साऊंड शो असतो, पण तो त्या दिवशी काय माहीत झालाच नाही. आम्ही खूप वेळ थांबलो. पण संध्याकाळी ही लेक खूप छान आहे. तुम्ही इथे बोटिंग करू शकता. आम्ही लेकच्या शेजारीच एक आम्हाला कॅफे सापडला, तथास्तू कॅफे, आणि आम्ही तिकडेच आमचं डिनर घेतलं. तो तथास्तू कॅफे अगदी लेकला लागून होता. सो व्ह्यू एकदम मस्त होता आणि फूड पण एकदम छान होतं. आम्ही तिकडे सोया चाप घेतले, पिझ्झा घेतला. इट वॉज ऑल व्हेरी गुड इन टेस्ट. सो अशा रीतीने आम्ही आमच्या जैसलमेरचे 2 दिवस स्पेंड केले. आम्ही येताना जैसलमेरहून फ्लाईटने आलो मुंबईला आणि मग मुंबईहून आम्ही ट्रेन बुकिंग केलं होतं आणि आम्ही डेक्कन क्वीननी परत पुण्याला आलो. सो अशा रीतीने आम्ही आमची जोधपूर जैसलमेरची 6 नाईट 7 डेजची टूर केली आणि सगळे डिटेल्स माझ्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी शेअर केलेले आहेत. तसेच मी आणखीन काही व्हिडिओज पण लवकरच अपलोड करीनच. पण आम्हाला जैसलमेर खूप आवडलं. मी म्हणेन आमच्या पूर्ण टूरमध्ये आम्हाला जैसलमेर फार आवडलं, कारण इथे इट इज ट्रुली अ गोल्डन सिटी आणि इकडची जी सगळी हॉटेल्स आहेत ना, ती अशी फोर्टसारखी वाटतात.
जोधपूर जैसलमेर ट्रॅव्हलबद्दल आणखीन इन्फॉर्मेशन आणि ट्रॅव्हल टिप्स मी आणखीन शेअर करणार आहेच. तसंच वेगळ्या डेस्टिनेशन्सबद्दलची मी इन्फॉर्मेशन दर रविवारी माझ्या व्हिडिओज थ्रू तुम्हाला शेअर करणार आहे, तुम्हाला सांगणार आहे. तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, माझ्या चॅनल नक्की फॉलो करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा. तर आज इथेच थांबते. परत भेटीन पुढच्या रविवारी काही नवीन ट्रॅव्हल इन्फो घेऊन. ओके देन, टेक केअर, सी यू सून.